काय करायचं मला? डॉक्टरकडे जायचं का? अरे इकडे आहे का? हॉस्पिटल पप्पा 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 हिम्मत धरा. पप्पा हिम्मत धरा पप्पा. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आता 11:30 वाजता आज आपण काम स्टार्ट करतोय आणि बघूया आज आपली काम कसं होतंय, काय वगैरे इंटन्सिटी लागते की नाही लागत आहे त्याच्यावर डिपेंड आहे. बाकी तर नाही तर मग आपलं लोकल तर करायचं आपल्याला. जास्त वेट आपण 1.5 ते 2 वाजेपर्यंत करूया आणि मग बघू आता कसं जातोय. आपण निघालो का आपला आणि बघूया पहिली ट्रिप पूर्ण लागते. तर पहिली ट्रिप लागली मला इंटरसिटीचे पण उल्हासनगरचे. त्या साईडला आपण मी जास्त कधी गेलो नाही. मी मुंबईत पण राहिलो आहे पण कधी त्या साईडला गेलो नाही आहे. ते एरिया आपल्याला माहीत पण नाही. एवढंच माहिती आहे कल्याणच्या पुढे वगैरे रूट कुठनं दाखवलं का 3 तास दाखवलेले आणि आता वाजले 12:30 म्हणजे 3:30-4 पर्यंत आपण ही ट्रिप कंप्लीट होईल मला असं वाटतंय. आता ते गेल्याचे ट्रॅफिक वगैरे ते बघितल्यानंतरच कळेल, कारण त्या एरियात आपल्याला अंदाज नाही. तिथनं मग रिटर्नच्या ट्रिपसाठी पण काय करावं लागेल वगैरे ते पण बघावं लागेल. रिटर्नची ट्रिप भेटली लगी तर चांगलीच गोष्ट आपल्यासाठी, कारण आपण लवकर चाललो आता. बाकी गेल्यावरच कळेल. तर कसं मला एक तर मी कॉल पण नाही लावला आणि डायरेक्ट चाललो लोकेशनवर. हे चूक तर आहे माझी, पण आता म्हटलं अर्धा तास आला आता काय करू. कारण मी पण सगळ्यांना हे सांगतो अगोदर की कधी असं लांबचा पिकअप वगैरे असेल ना कस्टमरला कॉल लावा, कन्फर्म करा, ठीक आहे. आणि त्यांना पण सांगा की काय त्यांना अर्धा तास आला कॅन्सल करतात म्हणून कन्फर्मेशन घेतला कॉल करून. तर बघू आता जाऊया. मी आहे 5 मिनिटाच्या अंतरावर जर उठलं आता म्हटलं जाऊ द्या पूर्ण कंप्लीट करून जाऊया लोकेशन मग बघूया. नाही कॅश नाही, ते ॲडिशनल पे करावं लागतं. ते तुम्ही कॅश देता तर डबल घेतात. फास्टॅग टोल वगैरे कॅशने पेमेंट केली ना डबल घेतात. ते आमचं फास्टॅग. तर हा इन्सिडन्स कुठं झाला मी हे सांगतो की जसं मी तळेगावचा आपला टोल क्रॉस केला मुंबईचा जायचा पहिला, की त्यानंतर लगेच त्यांना तसं तसं व्हायला लागलं. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता काय झालं, मग मी तुम्हाला सांगतो. हाय हाय मी हाय पप्पा. पप्पा हा पप्पा काय होतं पप्पाला माझ्या? पप्पा काय होतं पप्पा? काय करायचं मला? डॉक्टरकडे जायचं का? अरे इकडे आहे का? हॉस्पिटल पप्पा 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 हिम्मत धरा. पप्पा हिम्मत धरा पप्पा. पप्पा पप्पा माझ्याशी बोला पप्पा. पप्पा 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 मोहिनीचे पप्पा. मोहिनीचे पप्पा तुमच्या पाया पडते पप्पा. तुमच्या पाया पडते पप्पा. पप्पा डॉक्टर ॲम्ब्युलन्स. अयो आपण आत्ताशी निघालो. पप्पा थंड पडतात माझे पप्पा. थंड पडतात आहे माझे पप्पा. थंड पडतात आहे पप्पा. माझे पप्पा किती चांगलं निघालो आपण. हे काय चाललंय पप्पा? पप्पा पप्पा हिम्मत धरा पप्पा. माझे पप्पा. माझे पप्पा. मोहिनीला फोन कर. अमितला फोन कर. पप्पा माझा नवरा थंड पडला हो. ए बाबा थांब थांब. हा काय नाही नाही आपण दवाखान्यात जाऊ कुठेतरी. हा आलं शुद्धीत आले राजा. नाही बोलले बरं झालं पप्पा. थंड पडले पप्पा. दादाने पण पाहिलं ना. दादाने पण पाहिलं ना तुम्हाला. हाय हाय काय नाही हिम्मत माझ्याकडे येतो ना माझ्या मांडीवर. माझ्याकडे मांडीवर झोपून जावा. हा जेव्हा हिम्मत दरकार म्हणून सांगा. आपलं एवढं वर्ष आहे असंच. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये मी आता ही लास्टला ट्रिप रिटर्न पुण्याला आल्यावर ट्रिप व्हिडिओ बनवतोय. तर हेच बघितलं की म्हणजे आज लाईफमध्ये पहिल्यांदा असं मला एक्सपिरियन्स आला की माझ्या गाडीत कोण कस्टमर आहे त्यांना खरं तर म्हणजे जेव्हा त्यांना मी ड्रॉप केलं त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की यांचं बायपास झालेलं आहे. त्यांना असंच पॅनिक अटॅक आलता. जो आलता तो मिनी अटॅक होता, म्हणजे पॅनिक अटॅक समजा. तर एक तर पहिली गोष्ट या सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये आतापर्यंत कधीच नव्हती आली. हे फर्स्ट टाइम होतं माझ्यासोबत. जे मॅडम होते त्यांच्यावर असं 4-5 वेळा झालं आणि मी होते स्ट्रॉंग म्हणून हे झालं. हे मी याच्या आधी पण अनुभवलेलं आहे. त्या मॅडम हे मला स्वतः बोलत मी व्हिडिओमध्ये बघू शकता पुढं. तर मला हेच बोलायचं आहे की या टायमिंगला ना माझ्याकडनं एक चूक झाली. त्याचा मला सुचलं ना काय करायला पाहिजे. मी 112 कॉल लावत बसलो. तर 112 कॉलला ते ऑप्शन येणं ते होणं तेवढ्यात ते आले शुद्धीवर. त्यांना बरं वाटायला लागलं. पण हेच मी सगळ्यांना बोललो की एक इमर्जन्सी नंबर आहे, तो मी स्क्रीनवर शेअर करतो हेल्पलाईन नंबर. तर मी यानंतर पुण्यात आलाय काढून मी तुम्हाला व्हिडिओ बनवतोय. उद्या त्याला जर कोण बायचान्स असा सेम इमर्जन्सी फसेल तर तुम्ही या नंबरवर कॉल लावा. याच्यावर सगळे सुविधा उपलब्ध आहे. जसं ॲम्ब्युलन्स झालं प्लस एमर्जन्सी काय इन्क्लुडिंग वगैरे असेल किंवा हे टोल व्हॅनचे वगैरे इश्यू. तर हे तर त्यासाठी हा नंबर आहे. तर या नंबरवर एक कॉल लागतो. हे 112 सारखं कॉल लावा हे ऑप्शन सिलेक्ट करा असं नाही आहे. तर मला हे माहीत होतं. हे माझ्यासोबत लाईफमध्ये पहिल्यांदा झालं आहे. मी जेव्हा त्यांना होतं त्यामध्ये हात पण घेऊन हात थोडा गार पडलेला, हात पण तोडला. तर माझं नशीब इतकं चांगलं की आणि त्यांचंसुद्धा
बाकी काही झालं नाही. परत जरा शुद्धीवाड्यामध्ये त्यांना पार्टी केलं. तर जेव्हा आम्ही हायवे उतरलो त्यानंतर पहिलं तर लिंबू पाणी वगैरे घेतलं, ज्यूस वगैरे आम्हीच घेतलं होतं. त्यांनी स्वतःहून जाऊन घेतले, बोले ज्यूस वगैरे काही पिऊया. तर ज्यूस वगैरे पण पिले, ते जरा ओके झालं, कूल म्हणजे नॉर्मल झालं. घरी जाईपर्यंत त्यांना काही प्रॉब्लेम झाला नाही आहे. ठीक आहे, तुम्ही हे बघू शकता. मी ड्रॉप केल्यानंतर जे मिसेस संगती जे होते ते काय बोलले, त्यांना सौम्य अटॅक आला होता आता. हां समजतं. त्यांचं बायपास झालेलं आहे. पण असा हिंमतवाला माणूस आहे ना, तुला काय सांगू. उद्या घेऊन जाते हॉस्पिटलला, फाईल घेऊनच राहते मी. हा ते नशीब झाले त्यांच्याकडनं कंट्रोल. कंट्रोल आहे असं मला 5 वेळा केलंय बाबा. आणि त्यांची पण हिंमत धरते, अशी घाबरत नाही. तर एवढंच झालं फक्त की मला एक एक्सपिरियन्स नव्हता, ते झालं त्यांचं नॉर्मल म्हणून काय प्रॉब्लेम नाही आहे. पण हेच की मित्रांनो, जर तुमच्या लाईफमध्ये असं काय म्हणजे तुमच्यासोबत असं काय झालं, तुम्ही एक्सप्रेस हायवे असेल तर हे ऑप्शन आहे. बाकी काय असेल तर मी तुम्हाला हेच बोलू, इमर्जन्सीमध्ये कोणत्या डॉक्टर या तुमच्या रिलेटिव्हमध्ये वगैरे काय असेल तर त्यांना फोन करा. ते चांगलं सांगतील आपल्यापेक्षा, त्यांना माहीत असतं. तर माझ्या पण होतं, पण त्या टाईमला खरंच सुचलं नाही की असं डॉक्टरला पण कॉल लावला पाहिजे. मी डायरेक्ट ॲम्ब्युलन्सला कॉल लावायला ट्राय करत होतो, कारण मला दुसरा काही सुचलत नाही त्या टायमिंगला. पण ठीक आहे, असू द्या, नशिबाने काय झालं नाही आणि त्यांनाही काय झालं नाही. मला म्हणजे काही वेगळं इमर्जन्सी आपल्याला ॲक्टिव्हिटी करावी लागली नाही. तर ठीक आहे. माझ्या पप्पा का झोपतात ते पण बोलले नाही तर झोपता त्यामुळे काय. तू एसी केला ना मॅडम? हां चालू केलं. हां थोडा वेळ अजून घाम आहे त्यांना. तर मित्रांनो ट्रिप ड्रॉप केली आणि नशी आपलं चांगलं आपला पुढनं एक चिखलीची ट्रिप भेटली. 550 मीटरवर आहे. कस्टमरचाच फोन आला, 1 मिनिट. आणि त्यांना ड्रॉप केल्यानंतर लगेच मला 2 मिनिटावर ट्रिप लागली. चिखलीचीच होती ती. तर रिटर्न येऊन कस्टमरला पण त्यांना पण ड्रॉप केले. तर काय माहीत ते जे रिटर्नचे पण कस्टमर होते त्यांच्या इथं चिखलीमध्ये काहीतरी मधले जे नातेवाईकामध्ये रिलेटिव्ह त्यांची पोरगी काय त्यांचं 4थ्या फ्लोअरवरनं पडून डेट वगैरे काही झालं, त्यासाठी ते इमर्जन्सीमध्ये आले. तर आज काय माहीत, आज असेच अनुभव मला भेटतात आहे. तर आणि आज पुन्हा म्हणजे एक्सप्रेस हायवे पण पूर्ण जाम होता, म्हणून मी ते त्यांनी लोणावळा जो जुना हायवे त्याच्यात आलो. मला जास्त काही ट्रॅफिक फेस करावं नाही लागले. फक्त लोणावळाचा क्रॉस केला परत मी एक्सप्रेस हायवेला आलो, कारण त्यामुळेच लवकर पोचलो. आता तळेगाव किंवा त्याच्या अगोदर मला ट्रॅफिक लागलं असतं. बाकी आलो तर हे दोन्ही ट्रिप ड्रॉप केलेत आपण. तर त्याची ओव्हरऑल आजची अर्निंग बघूया फक्त याची. तर 3105 रुपये आपली अर्निंग झाली आणि अजून सीएनजी माझा हाफ टँक आहे. तर मी विचार करतो लोकलमध्ये मारायचं, कारण आलो आपण आता जेवण वगैरे पण केले. तर 837 रुपये आपल्याला भेटलेत. तर ठीक आहे मित्रांनो, तर हेच घ्यायचा एक्सपिरियन्स खरंच खूप वेगळाच होता. लाईफमध्ये पहिल्यांदा झाले. आणि काय सांगतात काय माहीत का असं, म्हणजे सकाळी जाताना असं एक राईड भेटली आणि रिटर्न येताना पण अशी की राईड भेटली. ही त्यांना जायचं आहे असं, तर त्यांच्या रिलेटिव्हमध्ये डेट झाली आहे. 4थ्या फ्लोअरवरनं काहीतरी त्यांची पोरगी आहे, काय खेळतानी का कशाने माहीत नाही पडली आणि डेट झाली. तर वाईट तर वाटतं, काय करणार, जसं जे त्याचं नशीब. तर त्यांना पण ड्रॉप केलं, त्यांना त्या कस्टमरला पण ड्रॉप केलं व्यवस्थित. ते पण गेलेत. आता आपण इथनं आलो पुण्यात, तर बघू 1-2 छोटी ट्रिप मारतो, नाहीतर मग आपलं जाऊया घरी. आता 3100 काही झाले, बघू 500-700 अजून टाईम आहे खूप, कारण आताची 8:37 झालेत. तर 10:30-9:30 पर्यंत आपण 1 तासभर जरी ट्रिप मारली तरी चालते. तर बघूया काय होते, पुढची ट्रिप कुठं लागते. स्टेशनला ट्रिप ड्रॉप केली तर 350 रुपये आपल्याला भेटलेत. परत एक देहू रोडची मला काहीतरी लागली 400 समथिंगनी, तर केली एक्सेप्ट. तर जावा कस्टमरच्या लोकेशन पिकअप करायला. माझ्या मते लोकेशन काय जवळची जे रॅपिडो म्हणले हे हॉस्पिटल रुबी हॉल क्लिनिकचं आहे. तर जाऊ तो कस्टमरला कॉल लावतो. क्लिनिकच्या आत एका बाहेर थांबलीत बघावं लागेल आपल्याला. तर शेवटची ट्रिप आपण जी ड्रॉप केली त्याचे 50 रुपये त्यांनी एक्स्ट्रा दिले, कारण त्यांच्यामध्ये एक जण एक्स्ट्रा होतं. कॉलेजची पोरं होती. ठीक आहे, जाऊ द्या म्हटलं. तर ओलावर आपली अर्निंग बघूया. देहू रोड पुणे.
टोटल 3,978 रुपये आपली अर्निंग झाली आहे. आता हे कॅश आहेत आणि आधीच पण कॅश आहेत. आता बघूया पुढची ट्रिप आता कुठं लागते. आता घराकडेच जायचं आहे, पण बघूया ट्रिप लागण्यावर. आणि इथे CNG पण दाखवतो ऑनलाईन बाजूलाच. आधी जाऊन CNG भरूया, कारण माझ्या आता 2 कांडे उरल्यात. तर देवीवरनं मी रिकामं पण जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही आहे. रिकाम्यापेक्षा ट्रिप घेऊन गेलेलं बरं. तर बघू कुठली ट्रिप भेटते. बाकी आज बिझनेस चांगला झाला आहे. हेच की जाऊन आपल्याला लगेच रिटर्न ट्रिप भेटली. म्हणजे पहिली ट्रिप इंटरसिटीची ड्रॉप करायच्या अगोदरच पुढची ट्रिप भेटली, म्हणून आपलं जाते. तर बघूया काय होतं, किती वेळ लागतं पुढच्या ट्रिपसाठी. आपल्याला 269 रुपीज ओव्हरऑल आपली आजची अर्निंग झाली आहे. 269 टोटल 4,247 रुपये. त्यातनं ओव्हरऑल मी मायनस करेल माझा CNG टोटल 1,000 रुपयाचा जरी पकडला, मायनस 1,000, तर टोटल आजचा प्रॉफिट उरतो 3,247. तर बाकी ओव्हरऑल टोटल बघूया आपण घरी जाताना करूया. तर मित्रांनो ओव्हरऑल ट्रिप जर बोलूया तर आपली आजची अर्निंग टोटल आपले ट्रिपचे पैसे झाले 4,247 रुपये. त्यातनं मायनस मी CNG करतो 1,000 रुपयाचा गेला असेल माझा. तर टोटल 3,247 रुपये आपले आजचं प्रॉफिट उरले. ठीक आहे. आणि ओव्हरऑल आतापर्यंत आपलं प्रॉफिट झालं तर 67,837 रुपये कालच्या व्हिडिओपर्यंत. तर आजचं आपण अर्निंग ॲड केले 3,247. तर टोटल आपले आतापर्यंत प्रॉफिट झाले 71,084 रुपये. तर ठीक आहे. आज ओव्हरऑल अर्निंग चांगली झाली. त्यामागचं पण हेतू हेच आहे की कंटिन्यू राईड भेटल्या. प्लस आजचा दिवस पण आपला खूपच भारी होता. म्हणजे जो मी एक्सपिरियन्स केला तो तुम्हाला मी दाखवलं की असं झालं माझ्यासोबत. तर हे की जर जो कोणी नवीन पोरगाचा तो पण स्वतः म्हणजे हलबलच तर होईल त्याची पण. कारण तशी माझी उडाली, माझी तशीच फाटलेली. बाबा मी काय करू, लाईफमध्ये पहिल्यांदा मी असं बघतोय काहीतरी. कारण वयाच्या 24 वर्षी असं पहिल्यांदा मी बघितलं आत्तापर्यंत. असं कधी माझ्या रिलेटिव्हमध्ये नाही झालं ना, कधी माझ्यासमोर झालं आहे. त्यामुळं मी थोडं हे झालो. बाकी ज्याला त्याच्या लाईफमध्ये एकदा एक्सपिरियन्स झाला असेल तर त्यांना माहीत असेल. जसं त्या संगती मॅडम होत्या, ठीक आहे. तर त्यांना माहीत होतं की बाबा काय करायचं. त्यांना उलटं हे होतं की ते स्वतः घाबरल्या ना, ते उलटं धीर देत होतं समोरच्याला. म्हणजे हेच याच्यावरनं की यांच्यासोबत त्यांनी सांगितलं की याच्या अगोदर त्यांच्यासोबत 4-5 वेळा झालं आहे, म्हणून त्यांना माहिती आहे. तर त्यांनी ती सिच्युएशन प्रॉपर व्यवस्थित हँडल केली. तर ती माझं नशीब आहे, त्यांचं पण नशीब आहे, ती सिच्युएशन हँडल झाली. आता माझं पण ताकदीक झालेलं. पण काय करणार, ठीक आहे. असा तसा आत्ता डे स्पेंड झाला आहे चांगला. म्हणजे आपण सुखरूप घरी आलो आहे. तर आत्ताच आपण तिथे एंड करूया. बाकी कोणाला काय डाऊट वगैरे असेल तर नक्की मला इंस्टाग्रामची माझी ID पण मी स्टार्ट केली, त्याचा पण शॉर्ट व्हिडिओ अपडेट करतो. तर नक्की इंस्टाग्रामवर पण जाऊन मला फॉलो करा. आणि जर काय डाऊट वगैरे असेल तर इंस्टाग्रामच्या कमेंटमध्ये विचारा, नाही तर डायरेक्ट मेसेज करा इंस्टाग्रामवर, नक्की रिप्लाय देईल. आता यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. ठीक आहे. तर भेटूया मित्रांनो आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.